गुड मॉर्निंग स्टुडंट्स. जसे की आपण पाहतो 10वीमध्ये तुम्ही आहेत. मग 10वीचे तुम्हाला सायन्सचे 2 बुक्स आहेत, पार्ट 1 पार्ट 2. मग पार्ट 2मध्ये आपण काय पाहतो आहे की बायोलॉजी, मेनली काय पाहायचं बायोलॉजीच्यामध्ये अजून मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी असं वेगवेगळे ह्याचा स्टडी आपल्याला या पार्ट 2मध्ये करायचा आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये. जसं 9वीपर्यंत तुम्हाला एकच पुस्तक होतं, त्यामध्ये हे दोन्ही पण सेक्शन तुम्ही ॲड होते एकाच पुस्तकामध्ये. जसं की आता आपल्याला 2 बुक्स आहेत. मग आपण आता पार्ट 2 पाहणार आहोत. पार्ट 2मध्ये आपल्याला काय पाहायचं आहे, चॅप्टर नंबर 3 लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड पार्ट 2. काय पाहायचं, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. फर्स्टली आपण काय पाहणार आहोत, त्याचं इंट्रोडक्शन चॅप्टरचं काय आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये काय पाहायचं आहे नेमकं. मग हा जो चॅप्टर आहे याच्यामध्ये आपण पाहतो आत्तापर्यंत आपण जे काही स्टडी करत आलो त्याच्यामध्ये आपल्या लाईफ प्रोसेसेस बाबतीत भरपूर काय पाहिलं आहे. आपण काय पाहिलं, लाईफ प्रोसेसेस वेगवेगळ्या असतील आपल्या डे टू डे लाईफमध्ये. मग ज्या लाईफ प्रोसेस आहेत त्यापैकी काय एक्सक्रीशन, रेस्पिरेशन, सेन्सेशन, रिस्पॉन्स ह्या वेगवेगळ्या अशा आपण काय पाहिलेल्या आहेत, लाईफ प्रोसेसेस पाहिलेल्या आहेत. ह्या लाईफ प्रोसेस आपल्यासाठी कशासाठी गरजेच्या आहेत, आपण अलाइव राहण्यासाठी, कारण की काय जिवंत राहण्यासाठी या सगळ्या प्रोसेस कशाच्या आहेत आपल्याला गरजेच्या आहेत. त्याचप्रमाणे ह्या ज्या प्रोसेस आहेत तसेच अजून एक प्रोसेस आपल्यामध्ये आहे, ती म्हणजे कोणती, रिप्रोडक्शन. कोणती, रिप्रोडक्शन. मग रिप्रोडक्शन म्हणजे काय हे आपण पाहणार होतो नंतर. रिप्रोडक्शन जी आपल्यामध्ये प्रोसेस होती ही तर आपल्याला हेल्प करू शकत नाही की जिवंत राहण्यासाठी, पण ही कशासाठी, अलाइव राहण्यासाठी. पण याच्या व्यतिरिक्त त्याच्या थ्रू काय होतं, जी स्पेसिस असेल त्या स्पेसिसची कंटिन्युइटी राहण्यासाठी ह्या प्रोसेसचा उपयोग होतो किंवा ही प्रोसेस होती रिप्रोडक्शन. मग काय रिप्रोडक्शनचं काय होतं, आपल्याला उपयोग होतं आहे. आपण अलाइव राहण्यासाठी तर नाही, पण जी काही एखादी स्पेसिस आहे तिची कंटिन्युटी राहण्यासाठी याचा आपल्याला ह्या प्रोसेसचा उपयोग होतो आहे, लाईफ प्रोसेसचा. मग आता फर्स्ट वन अबाउट आपण काय पाहिलं, रिप्रोडक्शन. मग हे कशासाठी, एका स्पेसिसची कंटिन्युटी राहण्यासाठी याचा उपयोग होतो ह्या प्रोसेसचा. मग रिप्रोडक्शन म्हणजे काय हे आपल्याला पहिल्यांदा पाहायचं आहे. रिप्रोडक्शन म्हणजे काय, प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम. काय, प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम. रिप्रोडक्शन म्हणजे काय, प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम हे आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे हे काय आहे, ह्याच्यापासून एकापासून दुसरं बनतं आहे, मग त्याला म्हणायचं रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन हे काय एक इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे जे आपल्या लाईफ प्रोसेसमध्ये घडते. ते जर रिप्रोडक्शन हे एक इव्होल्युशन होण्यासाठी सुद्धा काय करते, आपल्याला हेल्प करते. रिप्रोडक्शन काय करते, एका स्पेसिसचं इव्होल्युशन होण्यासाठी किंवा जे ऑर्गॅनिझम आहे त्याचं इव्होल्युशन होण्यासाठी, कंटिन्युइटी राहण्यासाठी आपल्याला त्याची हेल्प होती आहे. मग रिप्रोडक्शनमध्ये आपण आहे ना मेनली 2 टाईप्स पडतात. रिप्रोडक्शनचे परत पुढं किती टाईप पडतात, 2 टाईप. मग ते 2 टाईप कोणते, तर रिप्रोडक्शनचे 2 टाईप, असेक्शुअल रिप्रोडक्शन and sexual reproduction. Which are those? Asexual reproduction and sexual reproduction. मग आपण पहिल्यांदा जर पाहिलं रिप्रोडक्शन म्हणजे काय, कळालं आहे आपल्याला, प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम इज कॉल्ड रिप्रोडक्शन. मग त्याच्यानंतर त्याचे 2 टाईप पडले, असेक्शुअल, सेक्शुअल. मग आधी आपण कोणता पार्ट पाहणार आहोत, असेक्शुअल. विच वन, असेक्शुअल. ओके. So now first one is the asexual reproduction. Okay. मग स्टुडंट्स असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय हे आपण पहिल्यांदा पाहू. असेक्शुअल मग जसं की आपण पाहिलं रिप्रोडक्शन म्हणजे फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम, याच्यामध्ये पण फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम होते. पण असेक्शुअल असल्यामुळे इथे काय गॅमेट होत नाही, एकाही गॅमेटचं काय होतं याच्यामध्ये फ्युजन होत नाही किंवा एकाही गॅमेटचं यूज होत नाही. मग फॉर्मेशन ऑफ न्यू इंडिव्हिज्युअल विदाउट इन्व्हॉल्विंग एनी गॅमेट इज नोन ॲज असेक्शुअल रिप्रोडक्शन. म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे त्याच्यामध्ये गॅमेटचा उपयोग न करता किंवा गॅमेटचा यूज न, विदाऊट गॅमेटचं काय फॉर्मेशन होतं, असेक्शुअल रिप्रोडक्शन. म्हणजे विदाऊट होते त्याला म्हणायचं. मग असेक्शुअल म्हणजे याच्यामध्ये आपल्याला युनियन ऑफ 2 गॅमेट्स गरज नाही आहे. याच्यामध्ये गॅमेट्सची डायरेक्टली काय होतं, युनिपॅरेंटल होतं आहे. कसं, युनिपॅरेंटल म्हणजे एकाच ऑर्गॅनिझमपासून जे फॉर्मेशन होतं आहे, जे 2 फॉर्मेशन होतील किंवा मेनी होतील, मग हे काय होतं आहे, याला म्हणायचं असेक्शुअल. म्हणजे हे असेक्शुअल रिप्रोडक्शन हे मेनली हे कशामध्ये होतं आहे,
दोन ह्याच्यामध्ये डिवाईड होतं अगेन. मग ह्या असेक्शुअल रिप्रोडक्शनचे सुद्धा काही ड्रॉबॅक्स पण आहेत, काही चांगलं पण आहे. मग ह्याचा ड्रॉबॅक्स काय, हा जे असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे ह्याच्यामध्ये काय होतं आहे, जो एक ऑर्गॅनिझम आहे, सपोज अमिबा असेल, मग त्याच्यामध्ये जी जेनेटिक हे असेल, जेनेटिक मटेरियल किंवा जेनेटिक हे असेल, ती ॲज इट इज दुसऱ्या जनरेशनमध्ये जाते. हा याचा एक ड्रॉबॅक आहे की जशाचं तसं फॉर्मेशन होतं आहे नवीन. आणि याचा एक हे काय चांगला उपयोग काय होतं आहे, तर याच्यामध्ये फास्ट रिप्रोडक्शन होतं आहे. कसं होतं आहे, फास्ट रिप्रोडक्शन होतं आहे. जसं की आपण पाहतोय आता असेक्शुअल रिप्रोडक्शनचे दोन टाईप्स. कोणते दोन पाहायचे तर आपल्याला ते पहा. फर्स्ट वन इज द unicellular, second one is the multicellular. ओके, कोणते दोन टाईप आहेत, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. मग युनिसेल्युलर म्हणजे काय आणि मल्टीसेल्युलर म्हणजे काय हे आपल्याला पहिल्यांदा पाहायचं आहे. आता इथे काय वर्ड आला, युनिसेल्युलर. मग युनी मीन्स, आता सपोज हा फक्त युनी घेऊ, युनी मीन्स वन, आपण असं वन. मग सिंगल सेलमध्ये जे होतं आहे, जे रिप्रोडक्शन ऑकर होतं आहे त्याला आपण काय म्हणायचं आहे, युनिसेल्युलर. काय म्हणायचं आहे, युनिसेल्युलर. मग सेकंड वन जो दिला आहे इथे काय दिला आहे, मल्टीसेल्युलर. काय सेकंड आपला असेक्शुअलचे दोन टाईप पडलेत. युनिसेल्युलर म्हणजे आपल्याला समजलं आहे सिंगल सेलमध्ये जे होतं आहे, जे रिप्रोडक्शन होतं आहे त्याला म्हणायचं युनिसेल्युलर. मल्टीसेल्युलर आपल्याला पाहायचं आहे. मल्टीसेल्युलर मीन्स वॉट, मल्टी. आता इथं काय वर्ड आहे, मल्टी. मल्टी मीन्स मेनी. जसं की आपण म्हणतो मल्टी कलर आहे म्हणजे खूप सारे कलरचं हे आहे. मग तसंच आपण इथं काय पाहायचं, मेनी सेल्समध्ये. काय, मेनी सेलमध्ये जे होतं आहे म्हणजे एका सेलपासून किंवा मेनी सेल्सपासून फॉर्मेशन जे होतं आहे मेनी, मग त्याला म्हणणार आहेत आपण मल्टीसेल्युलर रिप्रोडक्शन. हे दोन टाईप कळाले आपल्याला. आपण पहिल्यांदा पाहिलं रिप्रोडक्शन म्हणजे काय, त्याच्यानंतरून आपण पाहतो असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय. मग असेक्शुअलचे पुन्हा परत पडले दोन टाईप, युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर. मग युनिसेल्युलर म्हणजे आपण पाहिलं, मल्टीसेल्युलर पण पाहिलं. मग याच्या पुढे आपल्याला काय पाहायचं आहे, युनिसेल्युलरमध्ये पाहायचं आहे. कशामध्ये पाहायचं आहे, युनिसेल्युलर. मग फर्स्ट वन युनिसेल्युलर. आता युनिसेल्युलर रिप्रोडक्शन काय पाहतोय आपण, युनिसेल्युलर रिप्रोडक्शन. युनिसेल्युलर रिप्रोडक्शनमध्ये याचे पण किती टाईप पडले, परत 3 टाईप्स पडलेले आहेत. किती टाईप पडले, परत याचे 3 टाईप. फर्स्ट वन इज द बायनरी फ्युजन. फर्स्ट वन कोणता आहे, बायनरी फ्युजन. सेकंड वन इज द multicellular and third one is the budding. Okay, first one binary fusion, second one multicellular आणि third one is the budding. किंवा आपण याला मल्टीसेल्युलर म्हणण्यापेक्षा आपण याला काय म्हणू शकतो, मल्टिपल फ्युजन किंवा काय मल्टिपल फ्युजन, मल्टीसेल्युलर किंवा मल्टिपल फ्युजन. मग फर्स्ट वन इज द, याच्यामध्ये युनिसेल्युलरचे रिप्रोडक्शनचे पुन्हा 3 टाईप्स पडले, बायनरी फ्युजन, मल्टिपल फ्युजन, बडिंग. ओके, मग ह्या 3मधनं आपल्याला फर्स्ट वनचं स्टडी करायचं आज. कोणतं, बायनरी फ्युजन. मग बायनरी फ्युजनचं आपण काय पाहणार आहोत, आता हे पाहणार आहोत. डायरेक्ट एक्झाम्पल थ्रू समजून सांगते मी. बायनरी फ्युजन ते सम प्रोटिस्टमध्ये होतं. फर्स्ट वन इज द बायनरी फ्युजन. ओके, बायनरी फ्युजन म्हणजे काय, सपोज आता एका पॅरेंटपासून काय 2 सिमिलर डॉटर न्यूक्लिआय किंवा 2 सिमिलर डॉटर सेल, एका पॅरेंट सेलपासून 2 सिमिलर डॉटर सेल फॉर्मेशन होते, त्याला काय म्हणणार आहे आपण, बायनरी. बाय मीन्स 2, एकापासून काय पाहून म्हणणार आहे 2, मग ते जे 2 आहेत त्याच्यापासून 4, असं पुढची प्रोसेस होतच राहणार आहे. पण आपल्याला काय पाहिजे, बायनरी फ्युजन. मग सपोज एक अमिबा आहे, हा त्याचा काय आहे, न्यूक्लियस. काय आहे, न्यूक्लियस. आणि इथे जे मटेरियल ते काय, सायटोप्लाझम. मग सपोज आता हा जो अमिबा आहे याच्यामध्ये फर्स्ट वन काय होतं आहे पाहायचं आपल्याला. याच्यामध्ये काय होणार आहे, न्यूक्लियसची डिव्हिजन स्टार्ट होते. काय होते, न्यूक्लियसची डिव्हिजन स्टार्ट होते.
आता ही जी न्यूक्लियसची डिव्हिजन होते यालाच आपण काय म्हणतो, कॅरिओकायनेसिस. काय म्हणतो त्याला, कॅरिओकायनेसिस, किंवा याला कॅरिओकायनेसिसलाच आपण काय म्हणतो, न्यूक्लियस डिव्हिजन. काय म्हणायचं, न्यूक्लियस डिव्हिजन. एक न्यूक्लियस आहे, याच्यामधून काय होतं, याच्यामध्ये न्यूक्लियसची डेव्हलपमेंट स्टार्ट होते रिप्रोडक्शनमध्ये. न्यूक्लियसमध्ये काय होतं, कॅरिओकायनेसिस म्हणजे न्यूक्लियसची डिव्हिजन होते. न्यूक्लियसची डिव्हिजन टोटली फॉर्मेशन झाल्यानंतर जेव्हा न्यूक्लियसची डिव्हिजन होते, मग ही जी न्यूक्लियसची डिव्हिजन सेपरेट झाली, मग हे जे न्यूक्लियसची डिव्हिजन झाल्यानंतरून काय होणार आहे, जे सायटोप्लाझम आहे, मग सायटोप्लाझमची पण काय होते, डिव्हिजन होते आणि त्याच्यापासून काय फॉर्म होतात, ते 2 डॉटर सेल्स फॉर्म होतात. ते एका पॅरेंट सेलपासून काय झालं आहे, 2 डॉटर सेल फॉर्म झाल्यात वेगवेगळ्या. मग इथे काय होते, सायटोप्लाझमची डिव्हिजन होते. काय होते, सायटोप्लाझमची डिव्हिजन होते. त्याला आपण काय म्हणू शकतो, दुसऱ्या याच्यामध्ये सायटोप्लाझमिक, काय सायटोप्लाझमिक डिव्हिजन. मग हे त्याच्यापासून काय 2 फॉर्म झाले. जसं की आपण पाहिलं, फर्स्ट वन काय घेतलं आपण, अमिबा एक्झाम्पल घेतलेलं आहे. अमिबामध्ये काय न्यूक्लियस प्रेझेंट असतो. ह्या न्यूक्लियसची डिव्हिजन व्हायला स्टार्ट होते, त्या स्टेपला आपण काय म्हणतो, कॅरिओकायनेसिस. मग कॅरिओकायनेसिस म्हणजेच काय, न्यूक्लियसची डिव्हिजन. मग न्यूक्लियसची डिव्हिजन झाल्यानंतरून हे जे सायटोप्लाझमिक आहे, ह्या सायटोप्लाझमची डिव्हिजन होऊन जेव्हा 2 डॉटर न्यूक्लियस फॉर्म होतात, ते ह्या सायटोप्लाझमची डिव्हिजन होते, सायटोप्लाझमिक डिव्हिजन. कॅरिओकायनेसिस आधी कोणती झाली, कॅरिओकायनेसिस. मग इथं काय, सायटोकायनेसिस. काय, सायटोकायनेसिस. सायटोकायनेसिस म्हणजे काय, सायटोकायनेसिस म्हणजे सायटोप्लाझमिक डिव्हिजन, त्याच्यापासून 2. मग आपल्याकडे काय होतं, फर्स्ट एक पॅरेंट सेल होती. हे पॅरेंट सेलपासून काय फॉर्म झाले, 2 डॉटर न्यूक्लिया, डॉटर सेल, न्यूक्लियस नाही सॉरी, सेल. मग फर्स्ट एक्झाम्पल कळालं आहे. मग आता हा जो अमिबा आहे, याला स्पेसिफिक शेप नाही आहे किंवा हे नाही आहे, हा कोणत्याही प्लेनमधनं डिवाईड होऊ शकतो, म्हणून याला काय म्हणतात, सिम्पल बायनरी फिजन. मग याला काय नाव दिलं आपण, फर्स्ट वनला हे जे अमिबाचं एक्झाम्पल घेतलं आपण, याला काय म्हणू शकतो, सिंपल बायनरी फिजन. ओके, फर्स्ट वन इज नोन ॲज अ सिंपल बायनरी फिजन. का म्हटलो, कारण ह्याच्यामध्ये याला अमिबाला स्पेसिफिक शेप असतो का नाही, मग याचं कोणत्याही प्लेनपासून आपण काय करू शकतो, त्याचं तो स्वतः काय करतो, डिव्हिजन करू शकतो, म्हणून याला म्हणतात सिंपल बायनरी फिजन. सो नेक्स्ट वन, आता बायनरी फिजनचं फर्स्ट टाईप तर आपण पाहिला. एक्झाम्पल काय होतं, सिंपल बायनरी फिजनचं अमिबा. मग तसंच त्याच्या अजून सेकंड टाईप आपण पाहू. सेकंड वन, ट्रान्सवर्स बायनरी फिजन. ट्रान्सफर बायनरी फिजन. सेकंड वन कोणता पाहायचा आपल्याला, ट्रान्सफर बायनरी फिजन. त्याचं एक्झाम्पल आहे पॅरामेशियम. विच वन, पॅरामेशियम. मग आता आपण डायग्राम पाहूया त्याची, ट्रान्सफर बायनरी फिजन. ॲज लाईक आपल्याला तर माहिती आहे पॅरामेशियम कसा असतो, 8वीपासून तुम्हाला ते डायग्राम आहे. पॅरामेशियममध्ये मोस्ट ऑफली 2 न्यूक्लियस प्रेझेंट असतात. किती, 2 न्यूक्लियस. जसं की आपण अमिबामध्ये पाहिलं की एकच सिंगल काय असतात, न्यूक्लियस असतो. तसं याच्यामध्ये 2 असतात. जो इलॉंगेटेड, जो मोठा शेपचा आहे, त्याला काय म्हणायचं आहे, मॅक्रोन्यूक्लियस. काय म्हणतो आपण, मायक्रोन्यूक्लियस. हे थोडं पुढच्या लेवलचं आहे, फक्त तुम्हाला ह्या डायग्रामचं स्टडी आहे, पण तरी पण मी सांगते माहिती म्हणून की हा जो मोठा आहे, जी लार्ज साईज आहे, त्याला काय म्हणायचं, मायक्रोन्यूक्लियस. आणि जे स्मॉल आहे त्याला काय म्हणतात, ते मायक्रो. 2 वेगवेगळे वर्ड्स आहे, मॅक्रो आणि मायक्रो. ओके. मग हे जे काय आहे पॅरामेशियम, मग याची कशी डिव्हिजन होते, ट्रान्सवर्स होते. कुठून होते, ट्रान्सवर्स. मग पहा सेकंड ह्याच्यामध्ये आपण पाहूया, जो न्यूक्लियस आहे याचा, याचा जो न्यूक्लियस आहे त्याची डिव्हिजन स्टार्ट व्हायला सुरुवात होते. मग हे जे काय आहे डिव्हिजन झाल्यानंतर इथे पण जसं की आपण पाहिलं होतं, पहिले न्यूक्लियसची डिव्हिजन म्हणजे कोणती, कॅरिओकायनेसिस म्हणजेच न्यूक्लिअर डिव्हिजन. त्याच्यानंतरून जे सायटोप्लाझमिक मटेरियल आहे त्या सायटोप्लाझमची डिव्हिजन होते, म्हणून त्याला काय म्हणायचं, सायटोप्लाझमिक किंवा आपण काय म्हणतो सायटोकायनेसिस. मग आता हे न्यूक्लियसची डिव्हिजन झाली आहे, न्यूक्लियस सेपरेट व्हायला स्टार्टिंग होते याच्यामध्ये.
ट्रान्सवर्स मधून होते, कारण की काय इथे एक इथे एक. सो आणि ह्याच्यापासून इथं झालं आहे. आता सायटोप्लाझमची डिव्हिजन झाल्यानंतर हे काय होतं, ते डायरेक्टली सेपरेट 2 फॉर्मेशन होतात. ते आधी छोटे असणारे, मग त्याची डेव्हलपमेंट होऊन वेगळं फॉर्मेशन होईल नंतरून. मायक्रोन्यूक्लियस, मॅक्रो. डायग्रॅम याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला एक्झाममध्ये आलं आणि तुम्ही जर त्याच्यासाठी डायग्रॅम काढल्या तर तुम्हाला जास्त मार्क, किंवा तुम्ही जे रिप्रेझेंट करताय ॲन्सर शीटमध्ये जर तुम्ही डायग्रॅम काढला तर जो एक्झामिनर असेल की त्याला वाटेल तुम्हाला ह्याच्याबद्दल परफेक्ट माहिती आहे आणि तुम्ही याच्यासाठी आउट ऑफ मार्क्स पण घेऊ शकते. डायग्रॅमिक रिप्रेझेंटेशन बायोलॉजीमध्ये इम्पॉर्टंट असतं. जिथे जिथे नेसेसरी आहेत डायग्रॅम तिथे तिथे तुम्ही डायग्रॅम काढल्याच पाहिजे. मग ह्या सगळ्या डायग्रॅम तुम्ही काढू शकता. मग याच्यापासून याचे फुल्ली डेव्हलपमेंट होऊन फॉर्म परत पुन्हा एकाचे 2 फॉर्मेशन होणार आहेत. ही कोणती आहे, ट्रान्सफर डिव्हिजन. ओके, असंच सेम 2 डॉटर सेल तयार झालेले आहेत, 2 डॉटर पॅरामेशियम्स तयार झालेले आहेत एकापासून. जसे की फर्स्ट याच्यामध्ये काय झाली, न्यूक्लियसची डिव्हिजन झाली. न्यूक्लियसची डिव्हिजन होऊन त्यालाच काय म्हणतो आपण, कॅरिओकायनेसिस. आणि जिथे सायटोप्लाझमची डिव्हिजन होते त्याला काय म्हणायचं आहे, सायटोकायनेसिस. हे कोणतं आहे, सेकंड एक्झाम्पल आपण पाहिले. ट्रान्सफर, आपण त्याचे बायनरी फिजनचा फर्स्ट स्टेप पाहिला, सिम्पल बायनरी फिजन. हा सेकंड वन आहे ट्रान्सफर बायनरी फिजन. ट्रान्सफर होते मधून, एकामधून 2 फॉर्मेशन होतात ते वेगवेगळे, याला काय म्हणायचं, ट्रान्सफर बायनरी फिजन. आणि याच्यापासून आता लास्ट आपण जो टाईप पाहणार आहोत याचा बायनरी फिजनचा, तो आहे इलॉंगेटेड. वर्डमध्येच त्यांचं मिनिंग आहे, त्याच्यामुळे एकदम सोप्या ह्याच्यामध्ये समजून घ्यायचं सगळ्यांनी. सो आपण कोणतं पाहतोय आता, लॉंगिट्युनल. विच वन, थर्ड वन इज अ बायनरी फिजन. मग याचं एक्झाम्पल काय आहे, युग्लिना. काय आहे, युग्लिना. सो आता काय पाहिजे आपण, 2 टाईप झाले आपले. लास्ट टाईप आपण स्टडी करणार आहे लॉंगिट्युनल बायनरी फिजन. मग युग्लिना जो आहे सेम याच्यामध्ये पण तेच फॉर्मेशन होतं आहे. हा जो फ्लॅजेल स्ट्रक्चर आहे त्याचं, ते हा काय आहे, त्याचा न्यूक्लियस आहे. जो डार्क पोर्शन मी केला आहे तो काय आहे, न्यूक्लियस आहे. मग ह्या याची परत पुन्हा काय होणार आहे, न्यूक्लियसची डिव्हिजन स्टार्ट होते. म्हणजेच काय झालं, कॅरिओकायनेसिस. सेकंड न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसची डिव्हिजन स्टार्ट झाली, त्यालाच आपण काय म्हणतो, कॅरिओकायनेसिस. कॅरिओकायनेसिस म्हणजेच न्यूक्लियसची न्यूक्लियर डिव्हिजन. मग ह्याच्यापासून तेव्हा ते सेपरेट व्हायला सुरुवात होतं ते न्यूक्लियस. मग सायटोप्लाझमिक डिव्हिजन स्टार्ट होते त्यांच्यामध्ये. लास्टला त्याच्यापासून एका युग्लिनापासून परत पुन्हा जेव्हा सायटोप्लाझमची डिव्हिजन होईल तेव्हा त्याच्यापासून 2 युग्लिना तयार होतील. टू सेपरेट फॉर्मेशन. पाहिलं आपण, तिन्ही पण टाईप आपले झालेले आहेत. कशाचे, बायनरी फिजनचे. युनिसेल्युलर लॉंगिट्युनल बायनरी फिजन. याच्यामधून काय होते, न्यूक्लियसची डिव्हिजन होते. न्यूक्लियसची डिव्हिजन झाल्यानंतर, न्यूक्लियसची डिव्हिजन नंतरून सायटोप्लाझमिक डिव्हिजन तयार होऊन काय फॉर्म होतं ते आपल्याला 2 युग्लिना. ओके, सो नाव आता आपण काय काय पाहिलं आता ते पाहू लास्ट आपण, आणि यानंतरचं उद्या पाहू. आता आपण जे लेक्चरमध्ये आज पाहिलं त्याचं एकदा रिव्हिजन घेऊ. फर्स्ट वन आपण काय पाहिलं, रिप्रोडक्शन.
काय पाहिलं फर्स्ट रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शनचे परत काय पडले 2 टाईप पडले, सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन. मग असेक्शुअलचं आपण काय पाहिलं, डेफिनेशन पाहिली, त्याची थोडीशी इन्फॉर्मेशन पाहिली. त्यावरून आपण असेक्शुअलचे पण काय पाहिले, परत 2 टाईप पडतात ते असं आपण पाहिलं, युनिसेल्युलर अँड मल्टी सेल्युलर. मग आपण युनिसेल्युलर म्हणजे काय पाहिलं, मल्टी सेल्युलर पाहिलं. त्यानंतरून युनिसेल्युलरचा आपण कोणता टाईप पाहिला आज, बायनरी फिजन. ओके, काय पाहिलं सेकंड आपण बायनरी फिजन. मग बायनरी फिजनचे परत किती टाईप्स पडलेले आहेत, 3 टाईप्स आहेत. फर्स्ट वन इज द सिम्पल, त्याचं एक्झाम्पल काय आहे, अमिबा. सेकंड वन ट्रान्सवर्सल, एक्झाम्पल काय आहे, पॅरामेशियम. आणि थर्ड वन आपण कोणता पाहिलेला आहे, लॉंगिट्युनल. त्याचं एक्झाम्पल काय आहे, युग्लिना. जे आपण पाहिले ते आता आपण इथं फ्लो चार्टमध्ये दिलेलं आहे. हे सगळं आज आपल्या लेक्चरमध्ये झालेलं आहे. या पुढचं सेक्शन आपण कंटिन्यू पुढच्या लेक्चरमध्ये करू.